नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे गव्हर्नमेंट एक्झाम्स या मराठी यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपलं GMC सोलापूर 2025चा अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दिशेने आपण वाटचाल करत आहोत. त्यामध्येच आपण मराठी व्याकरण या सिरीजला सुरुवात केलेली आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण नाम व नामाचे प्रकार आपण पाहिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वनाम आणि सर्वनामाचे विविध प्रकार आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, GMC सोलापूर 2025चा जो एक्झाम आहे, त्या एक्झामचा संपूर्ण सिलेबस कव्हर करण्याचा प्रयत्न आपण या गव्हर्नमेंट एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवनवीन व्हिडिओज आपण या चॅनलवर येणाऱ्या काळामध्ये अपलोड करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला चॅनलचं सर्व माहिती नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. मित्रांनो, चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सर्वनाम या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. तर चला तर मग पाहूया. विकारी शब्दामधलं आपलं आहे सर्वनाम. सर्वनाम म्हणजे नेमकं काय असतं मित्रांनो, ते आधी आपण समजून घेऊया. व्याख्या बघा. नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात. सर्वनामाचा वापर केल्यामुळे भाषेमध्ये नामाची पुनरावृत्ती टाळता येते आणि भाषा अधिक ओघवती होते. मित्रांनो, या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी जे काही शब्द आपण वापरतो त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. काही उदाहरण आहेत बघा. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः यासारखे जे शब्द आहेत, जे शब्द आपण वाक्यामध्ये वापरतो त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. आता बघा, या ठिकाणी उदाहरण बघा. राम शाळेत गेला, तो अभ्यास करतो. आता या ठिकाणी राम एकदा नाम वापरलं, त्यानंतर आपण तो वापरलो. तो हे जे आहे मित्रांनो, यालाच आपण सर्वनाम म्हणतो. कल्पना करा मित्रांनो, असं असेल की आपण सर्वनाम हे माहीतच नसेल आपल्याला, तर आपण काय म्हणणार? राम शाळेत गेला, राम अभ्यास कर, राम हुशार आहे, राम खूप चांगला क्रिकेट खेळतो. सगळीकडे राम 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 राम, सगळीकडे राम वापरावं लागलं असतं. त्यामुळं आपण काय केलंय, सर्वनामाचं या ठिकाणी व्याकरणामध्ये समावेश झालेला आहे. त्यामुळं हे सर्वनाम खूप महत्वाचं आहे मित्रांनो. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण सर्वनाम वापरत असतो. पुढचं आहे बघा. सीता गाणं गाते, ती खूप छान गाते. ती वापरलाय. सारखं सारखं आपण नाम वापरत बसत नाही. नामाऐवजी आपण काय वापरतो? ती, तो, तू, मी, जो, कोणी, काय अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या आपण सर्वनाम म्हणतो. पुढचं उदाहरण आहे मित्रांनो. मी उद्या गावाला जाणार आहे. मी या वाक्यामध्ये मी जे हे शब्द आहे याला आपण सर्वनाम असे म्हणत असतो. तर आता आपण याचे सर्वनामाचे प्रकार, विविध प्रकार आपण बघणार आहोत मित्रांनो. तर बघा मित्रांनो, सर्वनामाचे एकूण 6 प्रकार आहेत मित्रांनो. त्यामधलं पहिला जो प्रकार आहे, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम. अशा पद्धतीनं हे सर्वनामाचे एकूण 6 प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. तर त्यामधला आपण पहिला प्रकार आता पाहणार आहोत मित्रांनो, सर्वनामाचा. तर त्यामध्ये आहे पुरुषवाचक सर्वनाम. बघा मित्रांनो, पुरुषवाचक सर्वनाम बोलणाऱ्या, ऐकणाऱ्या किंवा ज्याच्याबद्दल बोलले जात आहे त्या व्यक्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. आता आपण बोलत आहे मित्र, व्हर्च्युअली आपण बोलत आहे. मी बोलणारा, माझ्यासाठी
तुम्ही ऐकणार आहे तुमच्यासाठी किंवा तिसऱ्याबद्दल जर आपण बोलत असू तर त्यांच्याबद्दल वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना आपण पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. उदाहरण बघूया मित्रांनो आपण, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. उदाहरण आपल्याला बघण्यासाठी हे पुरुषवाचक सर्वनामाचे 3 प्रकार आपल्याला पाडावे लागतील. तर त्यामध्ये आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. यामध्ये बघा, बोलणारी व्यक्ती स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरते त्यांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे, आता मी बोलत आहे मित्रांनो, आता या ठिकाणी मी शब्द काय वापरणार? मी, स्वतः, म्हणजे आपण या अर्थी स्वतः, अशा आम्ही, अशा पद्धतीचे जे सर्वनाम, म्हणजे बोलणारी व्यक्ती स्वतःसाठी जे सर्वनाम वापरते त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. उदाहरण बघा मित्रांनो, त्यावरून तुम्हाला कळून जाईल पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं. मी दररोज शाळेत जातो. मी, आता मी बोलायला लावलो, मी तुम्हाला सांगायला लावलो, मी हे जे शब्द वापरतो याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. पुढे आहे आम्ही सर्वजण मिळून सण साजरा करतो. आम्ही, आता आम्ही, मी बोलालो, माझा उल्लेख करण्यासाठी मी आम्ही शब्द वापरलो, त्यामुळे मित्रांनो याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. पुढे आहे मित्रांनो, आपण स्वतः उद्या या विषयावर बोलू. आपण म्हणजे आपण सगळे. आता माझा उल्लेख करण्यासाठी या ठिकाणी मी आपण शब्द वापरला, म्हणून याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो मित्रांनो. यामध्येच मित्रांनो दुसरा उपप्रकार पडतो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम मित्र. आता यामध्ये बघा व्याख्या कशी केलेली आहे याची. व्यक्ती ज्याच्याशी आपण बोलत आहोत म्हणजेच ऐकणारी व्यक्ती, त्या व्यक्तीचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आता मी बोलायला लागलो मित्र, तुम्ही सगळेजण ऐकत आहात. आता तुमच्यासाठी मी ज्यावेळेस सर्वनाम वापरेन त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. आता सर्वनाम काय काय आहेत बघा. तू, तुम्ही, आपण म्हणजे तुम्ही या अर्थाने या ठिकाणी घेतलेले. बघा उदाहरण बघा, तू खूप हुशार आहेस. तू, या ठिकाणी तू हे जे शब्द आहे मित्रांनो याला आपण द्वितीय पुरुषवाचक, कारण का, म्हणजे समोरची व्यक्ती म्हणजे ऐकणारी व्यक्तीसाठी आपण वापरलेला असतो, म्हणून तू असतो. तुम्ही कृपया आत या. तुम्ही, तर ऐकणारी समोरच्या हे शब्द वापरलेले आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. आपण कधी आलात. आपण म्हणत असतो, आपण कधी आलात, यालाच आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. पुढचा आहे मित्रांनो तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तर तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आपण समजून घेऊया. व्याख्या बघा आधी. जेव्हा आपण दोन व्यक्ती बोलत असताना तिसऱ्याच व्यक्तीबद्दल जी तेथे हजर नसेल त्यांच्यासाठी बोलतो तेव्हा त्या व्यक्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आता तुम्ही आणि मी बोलत आहे मित्र, दोन व्यक्ती बोलत आहेत. आता त्यांना तिसऱ्या एका व्यक्तीचा उल्लेख करायचा आहे, मग ते जे सर्वनाम वापरतील त्याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो. दोन व्यक्ती बोलत आहेत, राम आणि श्याम बोलत आहेत. त्यांना आता आपल्याला ते दोघांच्या बोलण्यामध्ये सीता यांचा उल्लेख करायचा आहे. मग काय म्हणणार त्यांनी? सीता खूप हुशार आहे. ती खूप अभ्यासू आहे. ती चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळते. ती हे शब्द वापरतो आपण सगळीकडे. तर हे जे साठी जो शब्द वापरला जातो, जो सर्वनाम वापरला जातो त्याला आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. त्यामध्ये सर्वनाम बघा, तो, ती, ते, त्या इत्यादी. उदाहरण बघा म्हणजे तुम्हाला कळून जाईल. तो मैदानावर खेळत आहेत. मित्रांनो आता बघा, दोघ जण बोलत आहेत. ही एक व्यक्ती आणि ही एक व्यक्ती बोलत आहेत. आता या तिसऱ्याच त्यांना जरा उल्लेख करायचा असेल तर त्यांनी काय म्हणणार? तो मैदानावर खेळत आहे, अशा पद्धतीने आपण त्यांचा उल्लेख करणार मित्र.
तर आपण तिसऱ्या व्यक्तीसाठी उल्लेख करण्यासाठी हा शब्द वापरत असतो. ती छान गाणे गाते. गाणं ती हे शब्द आहे मित्रांनो. पण तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतो तिसऱ्यांचा उल्लेख करण्यासाठी. ते माझे शिक्षक आहेत. ते त्या सर्वजणी बागेत बसल्या आहेत. त्याला आंबे खूप आवडतात. त्याला लक्षात घ्या मित्रांनो, पुरुषवाचक सर्वनामाचे 3 उपप्रकार पडतात. पहिला आहे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा आहे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तिसरा आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण स्वतःचा उल्लेख करण्यासाठी जी सर्वनाम वापरतो त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. द्वितीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये मित्रांनो समोरची व्यक्ती म्हणजे ऐकणाऱ्या व्यक्तींचा उल्लेख करण्यासाठी जी सर्वनामं आपण वापरतो त्याला आपण द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो मित्रांनो. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये आपण तिसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी आपण तृतीय पुरुषवाचक सर्वनामाचा वापर करतो. पुढचा आहे मित्रांनो दर्शक सर्वनाम. व्यक्ती किंवा ठिकाण दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जातात त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. कळलं का मित्रांनो? दर्शक सर्वनाम म्हणजे आता जवळची एखादी वस्तू आहे किंवा ठिकाण आहे व्यक्तीचा उल्लेख करण्यासाठी किंवा एक लांबची व्यक्ती येत आहे किंवा लांब एक वस्तू आहे त्या वस्तूंसाठी त्या व्यक्तींसाठी त्या ठिकाणासाठी जो आपण सर्वनाम वापरतो त्याला आपण दर्शक सर्वनाम म्हणतो. हा माझा भाऊ आहे. ही माझी वही आहे. हा जवळची वस्तू दाखवतो. तो किल्ला खूप जुना आहे. तो जे शब्द आहे मित्रांनो तो हे लांबची वस्तू दाखवण्यासाठी आपण तो वापरतो. ते झाड किती उंच आहे. ते ह्या माझ्या मैत्रिणी आहेत. ह्या जवळच्या वस्तू व्यक्ती. लक्षात ठेवा जवळच्या किंवा लांबच्या वस्तू यांना दर्शवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जातात त्याला आपण दर्शक सर्वनाम असे म्हणत असतो मित्रांनो. आता दर्शक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनामामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतो मित्रांनो. आता त्या ठिकाणी सुद्धा तो ती अशा पद्धतीने आता समजा मित्रांनो तो आता लांबची व्यक्ती मला दाखवायचा आहे. व्यक्ती पुरुष आहे. तो इकडेच येत आहे असं मी म्हणणार. आता तुम्हाला कन्फ्युजन होईल. आता तो हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे का दर्शक सर्वनाम आहे. तर मित्रांनो एवढं लक्षात ठेवा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम फक्त जातो वस्तूसाठी ठिकाणासाठी वापरला जात नाही. परंतु या ठिकाणी दर्शक सर्वनामामध्ये मित्रांनो फक्त आणि फक्त व्यक्तीसाठी न वापरता वस्तू व्यक्ती किंवा ठिकाणासाठी सुद्धा याचा वापर केला जातो मित्र. एवढं लक्षात ठेवा तुम्हाला म्हणजे कळून जाईल मित्रांनो. पुढचा आहे मित्रांनो बघूया आपण संबंधी सर्वनाम. पुढचा प्रकार आहे त्यामध्ये व्याख्या आधी बघू मित्रांनो. संबंधी सर्वनाम वाक्यातील दोन भागांचा संबंध जोडण्यासाठी या सर्वनामाचा वापर होतो. ही सर्वनामे जोडीने येतात. वाक्यात दोन भाग असतात. एक गौण वाक्य आणि एक मुख्य वाक्य. मुख्य वाक्य म्हणजे जे मुख्य पार्ट आहे जे महत्वाचं भाग आहे वाक्यातील त्याला आपण मुख्य वाक्य म्हणतो. आणि गौण वाक्य हे त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जोडीने येतात. अशा पद्धतीने दोन पार्ट मध्ये असतात. तर ही सर्वनाम संबंधी सर्वनाम जे आहेत जोडीने येत असतात मित्रांनो. जो तो जे ते. काही उदाहरणावर वरून तुम्हाला लगेच समजून जाईल मित्रांनो. जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईल. या ठिकाणी जो आणि तो हे जे दोन शब्द आहेत मित्रांनो वाक्यामध्ये याला आपण संबंधी सर्वनाम म्हणतो. बघा दोघं जोडीने जो तो
आणि हे दोन्ही जे आहेत शब्द, हे दोन वाक्यांना जोडणार आहे. पहिलं बघा, जो प्रयत्न करेल. काय? जो प्रयत्न करेल. आता जो शब्द मी वापरला, तुम्हाला पुढे अजून काहीतरी वाक्यामध्ये आहे. जो प्रयत्न करेल तो यशस्वी होईल. तो, जो आणि तो, हे दोन शब्द आहेत, त्याला आपण संबंधित सर्वनाम म्हणतो. लक्षात ठेवा मित्रांनो, दोन वाक्यात जे शब्द वापरतो त्याला संबंधित सर्वनाम म्हणतो. जे चकाकते, एवढंच म्हणलं तर तुम्हाला अजून शंका येईल की जे चकाकते ते सर्वच सोने नसते. जे आणि ते, ज्याने हे काम केले त्याला बक्षीस मिळेल. ज्याने, त्याला. जी मुलगी प्रामाणिक आहे तिला सर्वजण मान देत. जी मुलगी प्रामाणिक आहे, एवढंच म्हणलं तर अर्थपूर्ण नाही वाक्याचं. त्याला पण पुढं लावलेलं आहे, तिला सर्वजण मान देत. म्हणजे हे जे सर्वनाम आहेत, जी, ज्याने, जे, जो, ज्याने, यांना आपण संबंधित सर्वनाम म्हणतो, कारण हे दोन वाक्यांना जोडणारे सर्वनाम असतात मित्रांनो. पुढे आहे मित्रांनो प्रश्नार्थक सर्वनाम. शब्दावरूनच आहे मित्रांनो, प्रश्न विचारण्यासाठी जे सर्वनाम आपण वापरत असतो त्यांना आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो. प्रश्न विचारलेले असतात मित्रांनो, आणि प्रश्न विचारण्यासाठी एखादे सर्वनाम असतो. उदाहरण बघूया. दरवाजावर कोण उभे आहे? कोण हे एक सर्वनाम आहे. तर कोण हे एक प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो. तुमच्या बॅगेत काय आहे? काय, काय हे जे शब्द आहे मित्रांनो, त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे. उदाहरण पाहूया मित्रांनो. हे पत्र कोणी लिहिले? कोणी, कोणी जे हे जे शब्द आहे मित्रांनो, त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो. तुला कोणाला भेटायचे आहे? कोणाला, कोणाला हे जे शब्द आहे मित्रांनो, हे प्रश्नार्थक सर्वनाम. हा पेन कोणाचा आहे? कोणाचा. लक्षात ठेवा मित्रांनो, ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यामध्ये प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणत असतो. कळालं असेल मित्रांनो तुम्हाला. यामध्ये शब्द येतात कोण, काय, कोणी, कोणाला, कोणाच, यासारखं. पुढचा प्रकार बघूया आपण मित्रांनो, अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम. दोन नाव आहेत मित्रांनो याचे, अनिश्चित आणि सामान्य. ओके. व्याख्या बघा. जेव्हा कोण, काय ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या तरी अनिश्चित व्यक्ती किंवा वस्तूबद्दल येतात त्याला अनिश्चित सर्वनाम म्हणतात. आता कोण आणि काय प्रश्नार्थक मध्ये येतात शब्द, परंतु या ठिकाणी कोण आणि काय हे प्रश्न विचारत नाहीत मित्रांनो. या ठिकाणी एखादी म्हणजे ज्याचं प्रमाण नाही आहे की निश्चित हेच आहे, अशा प्रकारच्या वस्तू व्यक्तींना दर्शवण्यासाठी याचा उपयोग होतो. उदाहरणावरून तुम्हाला लगेच कळून जाईल मित्रांनो. कोणीतरी मला आवाज दिला. कोणीतरी, त्या ठिकाणी प्रश्न विचारलाय का? कोणी मला आवाज दिला असं नाही म्हणलंय, कोणीतरी मला आवाज दिला. हे जे कोणी आहे मित्रांनो, कोणीतरी दिलाय माहित आहे, परंतु ठिकाणी निश्चितता नाहीये कोणी आवाज दिला म्हणलं आपण. कोणीतरी, निश्चित नाहीये कोणी दिलाय, कोणीतरी दिलाय मला आवाज, खरंच दिलाय. अशा पद्धतीने अनिश्चितता ज्या शब्दावरून लक्षात येते त्याला आपण अनिश्चित सर्वनाम असे म्हणतो. मला बाजारातून काहीतरी आणायचे आहे. बाजारातून आणायचं आहे, मला काहीतरी आणायचं आहे. काहीतरी, बाजारात खूप वस्तू आहे, काहीतरी वापरलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी अनिश्चितता आपल्याला या ठिकाणी दर्शवतो, त्यामुळे आपण त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतो. पुढे आहे कोणीही यावे आणि बक्षीस घेऊन जावे. कोणीही या ठिकाणी अनिश्चित सर्वनाम आहे मित्रांनो. त्या पेटीत काय आहे ते मला सांग.
प्रश्न विचारला नाही, त्या पेटीत काय आहे एवढंच म्हणलं नाही, काय आहे ते मला सांग. लक्षात ठेवा मित्रांनो, या ठिकाणी काय, कोण अशा पद्धतीचे प्रश्न जरी आले मित्रांनो, तरी ते प्रश्न विचारता फक्त आणि फक्त एक विधान करतात आणि अनिश्चितता दर्शवतात. त्या पेटीत काय आहे ते मला सांग. काय? त्यामुळे आपण त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतो. कोणालाही शिवीगाळ करू नये, कोणालाही अनिश्चितता आहे मित्रांनो यामध्ये, त्यामुळे आपण त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतो मित्रांनो. पुढे आहे मित्रांनो आत्मवाचक सर्वनाम. काय मित्रांनो? आत्मवाचक सर्वनाम. व्याख्या बघा. जेव्हा कर्त्याचा स्वतःचा उल्लेख करायचा असतो तेव्हा आत्मवाचक सर्वनाम वापरले जातात. कर्ता म्हणजे मित्रांनो या ठिकाणी वाक्यामध्ये जो व्यक्ती असतो, व्यक्ती, त्याला आपण कर्ता म्हणतो. सब्जेक्ट या ठिकाणी यात स्वतः, आपण, नीज यांचा वापर होतो. आत्मवाचक सर्वनाम म्हणजे स्वतःसाठी जे शब्द आपण वापरतो त्याला आपण आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतो. मी स्वतः हे काम पूर्ण केले. तो आपणहून माझ्याशी बोलायला आला. स्वतःहून, आपणहून म्हणजे स्वतः. तिने स्वतःला आरशात पाहिले. स्वतःला. त्याने आपले मत मांडले म्हणजे स्वतःचेच. तुम्ही स्वतः या प्रकरणाची चौकशी करा. ओके मित्रांनो, अशा पद्धतीने हे आत्मवाचक सर्वनाम आहे. मित्रांनो आता तुम्हाला यामध्ये कन्फ्युजन होईल. तत्पुरुषवाचक, आत्मवाचक सर्वनाम यामध्ये मित्र, त्यामुळं या ठिकाणी बघा, आत्मवाचक सर्वनाम जे आहे मित्रांनो ते फक्त स्वतः, आपण किंवा स्वतःहून या शब्दामधूनच येतात फक्त. आणि जे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आहे मित्रांनो ते मी, आपण, आम्ही अशा पद्धतीने येतात. त्यामध्ये स्वतः वगैरे अशा पद्धतीचा या शब्दांचा उल्लेख होत नाही मित्रांनो. तर तुम्हाला कळले असेल मित्रांनो सर्वनामाचे प्रकार. पहिलं होतं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, त्यामध्ये 3 उपप्रकार होते मित्रांनो. पहिला होता प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, दुसरा होता द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, तिसरा होता मित्रांनो तृतीय पुरुषवाचक सर्वनाम मित्र. त्यानंतर आपण पाहिलं दर्शक सर्वनाम मित्रांनो. त्यानंतर आपण पाहिलं प्रश्नार्थक सर्वनाम मित्रांनो. त्यानंतर आपण आत्मवाचक सर्वनाम पाहिलं मित्रांनो. अशा पद्धतीने 6 प्रकार आपण या ठिकाणी या सर्वनामाचे आपण पाहिलेले आहोत डिटेलमध्ये. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो आपण. तर अशा पद्धतीनं हे सर्वनामाचे 6 प्रकार या ठिकाणी संपलेले आहे मित्रांनो. पुन्हा एकदा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण या ठिकाणी दररोज व्हिडिओ अपलोड करणार आहोत मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला GMC 2025च्या एक्झामसाठी चांगल्या पद्धतीने कंटेंट या चॅनलवरून मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा आणि 2 मित्रांना तुमच्या नक्कीच शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.